आणि आता कोकणातील प्रवाशांसाठी अतिरिक्त बस सोडण्यात आलेल्या आहेत। रत्नागिरी स्थानकामधून 40 तर चिपळूण स्थानकामधून 18 बसेस सोडण्यात आलेल्या आहेत। कोकण रेल्वे ठप्प झाल्याने प्रवाशांसाठी या अतिरिक्त बसेसची सोय करण्यात आलेली आहे। रत्नागिरी कोकण रेल्वे सध्या ठप्प झाल्यामुळे आता परतीच्या प्रवासासाठी एसटीने ही व्यवस्था केलेली आहे। अमोल मोरे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। अमोल, हजारो प्रवासी सध्या वेगवेगळ्या स्टेशन्सवरती कोकण रेल्वेच्या आहेत आणि त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी किंवा साधारणपणे आपण असं म्हणू मुंबईच्या पर्यंत किंवा त्या अगोदरपर्यंत पोहोचणं मुंबई पनवेलपर्यंत गरजेचं आहे। कारण की सुट्ट्या संपलेल्या आहेत, जॉब्सला जाणं आहे, काही इमर्जन्सी अशी वेगवेगळी कारणं आहेत आणि त्यामुळे सध्याच्या घडीला जर आपण बघितलं तर रत्नागिरी रेल्वे स्टेशन जे आहेत तिथून 40 एसटी बसेस ह्या सोडण्यात आलेल्या आहेत। चिपळूण रेल्वे स्टेशन जे आहे त्या ठिकाणावरून 18 बसेस आहेत आणि खेड रेल्वे स्टेशन जे आहे त्या ठिकाणावरून 10 बसेस या प्रवाशांसाठी सोडण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे आता जे रेल्वेमध्ये प्रवासी अडकलेले आहेत त्यांना या बसच्या माध्यमातून पनवेल किंवा मुंबई या दरम्यानचा प्रवास जो आहे तो पूर्ण करून दिला जाणार आहे। अमोल धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा